मंडळीनो, तुम्हाला पण कधी कधी असं वाटते का, भाजीने भाकरी बनवलं असताना सुद्धा आपल्याला अजिबात मन होत नाही जेवायची, काहीतरी वेगळं असं खाऊ वाटते. मग मला पण तसंच वाटत होतं. मम्मीनं सकाळी भाकरीने भाजी बनवलेलं मला मनच झालं नाही जेवायला. म्हटलं आता काहीतरी बनावं, तसं तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हटलं. मला वरण भात खायची होती, त्यासाठी वरणासाठी ना डाळ शिजू ठेवली आणि भातासाठी तांदूळ धुवून भात पण शिजू टाकले बरं का. दोन्ही गॅसवर दोन्ही चालू आहेत, दोन्ही शिजू ठेवलेलं. आणि तोपर्यंत ना इथं तोंडी लावायला काहीतरी बनवावं म्हटलं. तोपर्यंत मला बटाट्यावर नजर गेली. बटाट्याची काप बनवावं म्हटलं रवा ही लावून, आणि ते मस्त लागते बरं का. यूट्यूबवरती मी अपलोड केले, पूर्ण इन डिटेलमध्ये मी रेसिपी अपलोड केली. तुम्ही जाऊन चेक करून ते रेसिपी तुम्ही करून खाऊ शकता. आणि मला कमेंट करायला विसरू नका कसं वाटली ती रेसिपी बरं का. इथं ना कापा भाजायसाठी मी ना तवा ठेवली गरम करायला, आणि तसंच ना इथं डाळ शिजलेलं होतं बरं का. आणि सगळं रेडी आहे, आता भाजायचं तेवढं राहिले. आणि इथं तेल टाकून, आणि तसंच माझ्या डोक्यात आलं बरं का, परवा दिवशी भावानं ना असं पापड आणलं होता, मला माहीतच नव्हतं. मग आता लक्षात आल्यावर म्हटलं भाजावं म्हटलं. आणि आम्ही असंच आणतो दरवेळेस बरं का. असं महिन्यातनं 1-2-3 पुढं आपल्याला लागतेच, आणि आपल्याला तोंडी लावल्याशिवाय आपण जेवतच नाही. सवय आहे हो. तुम्हाला कसं वाटते आणि तुम्ही काय करता हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला पण असंच माझ्यासारखेच हे आहे का? आणि कसं आहे माहीत आहे का, काहीतरी तोंडी लावायशिवाय जेवू वाटत नाही. आपण 2 जरी घास खायचं, पण ते पण ना मस्तपैकी असं टेस्ट झालं पाहिजे बरं का. टेस्टी लागलं तर मग मन होते ना जेवायला, नाहीतर नकोच वाटते हो. थंडीच्या दिवसात काहीच खाऊ वाटत नाही. आणि असं सगळं बघा, भांडी पण नको ना, त्याच्यासाठी एकत्र होते सगळं. मग तेलकट नका, आपलं काम सोपं करायचं हो. कधी पण जास्त वाढवायचं नाही. त्यासाठी ना एकदम 2 in 1 करून घेतलं मी. इथं डोकं वापरले, आणि तसंच नाही इथं कापं बनवत ना सगळं बघा कापं बनवायला लागली होती. आणि लवकर होते बघा, 10 मिनिटात लगेच झटपट माझं काम झालं. सांगते तुम्हाला, कच्चून मला ना एक अर्धा तास लागला. तोपर्यंत हे सगळं काप भाजून घेतली बरं का. आणि एकदम बेस्ट लागतं. तुम्ही एकदा नक्की म्हणजे नक्की ट्राय करा, मी सांगते म्हणून. आणि सगळं आहेत, तुम्ही जाऊन चेक करा, मी अपलोड केलेली आहेत तुम्हाला पण. आणि आवडेल, मला तर माहीत आहे आवडेलच. आणि तरी ना पहिल्यांदा स्टार्टिंगला बघा, हे पहिलीनंच टेस्ट करायला आली पळत पळत, आणि सारखं तिचं चालूच होतं घेणं आणि खाणं. जाऊ द्या, ती लेकरू आहे, तिचं काय पोट राहतंय का. चला तर मी इथं ना वरण करायसाठी ना डाळ शिजलेली होती, तर पॅन ठेवली आणि थोडंसं तेल, आणि तुम्ही पाहिजे असेल तर तूप पण टाकू शकता. त्याचं पण मी अपलोड केले आहे बरं का. हेचं पण रेसिपी पूर्णपणे अपलोड मी केलेले आहे, तुम्ही जाऊन चेक करून तसं तुम्ही बनवू शकता. मी तर फोडणी द्यायला लागले वरणाला. आणि जास्त काही नाही, मी भरपूर टाईपमध्ये ना वरण बनवते, डिफरंट चवीला. एकच चव ना खाऊ वाटत नाही, वेगळं वेगळं ट्राय करत जावा हो. लेकरांना पण आवडेल, तुम्हाला पण वेगळं खाऊन मन होईल. आणि पोरांना पण, जास्त करून पोरासाठी जास्त वरण आवडत असते, सो त्यांना खाऊ घाला हो. कशाला, असं आपलं साधं सोपं घरातलं म्हटल्यावर काहीतरी असं नवीन नवीन ट्राय करत राहावा. आणि मला कमेंट करून सांगा बरं का, तुम्हाला दुसरं कसं पाहिजे व्हिडिओ, दुसरं रेसिपी वगैरे. मग मी तेच ट्राय करेन, तेच तर दाखवणार आहे. तरी पण चला, इथं माझं वरण पण शिजतं तुमच्यासोबत बोलत बोलत ना, माहिती ते पण शिजले. आणि त्याचं ना मी भात, वरण आणि लोणचं, भावानं लोणचं आणलं होतं, हे जर पाहिजे असं हे पण तुम्हाला सांगते बरं का. लोणचं जे कुठं आम्ही काय कसलं आणतो, कसलं खातो, मला कमेंट करून विचारलं तर मी सांगेनच नक्की. आणि पापड होतं हे बघा. आता मी जेवून घ्यायला लागले मस्तपैकी. एवढी भारी झालं तो ना, खरंच सांगते, खरं म्हणजे खरं एवढी टेस्टी लागलं मला. भाकरीने भाजी सोडलं, आणि हे मी पॉट भरून जेवलं सांगते. आणि बटाट्याची कापा तुम्ही कशी करताय मला कमेंट करून सांगात बरं का. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच मी नवीन नवीन व्हिडिओ आणत असते, साधीने सोपी झणझणीत बरं का. माझी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळतच राहील बरं का. आणि मला कमेंट करून सांगा कुठून तुम्ही बघताय माझा व्हिडिओ. आणि मी इथं जेवून घ्यायला लागले, एकदम मस्त झालं होतं बरं का. खरंच माझं स्तुती, मी कौतुक माझं मीच करावं असं वाटत होतं. चला तर मी जेवून घेते, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय.